अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपूर पोलिसांची कारवाई, देशी बनावटीचे पिस्तूल व मोटारसायकलसह संशयित ताब्यात। गोपनीय माहितीच्या आधारे जांभुळवाडी येथे कारवाई, 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। ईश्वरपूर पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री विरोधात मोठी कारवाई करत जांभुळवाडी, तालुका वाळवा येथून एका संशयितास देशी बनावटीचे पिस्तूल व मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे। ही कारवाई 30 मे 2026 रोजी करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्लायवूड फॅक्टरी जवळ एक इसम बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचत संबंधित संशयितास ताब्यात घेतले। तपासादरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल तसेच MH-50W 74-72 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,25,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 325 अंतर्गत ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपी स्वप्नील नंदकुमार सुर्वे, वय 22, राहणार नरसिंहपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यास ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला 1 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली। पुढील तपास पोहेकॉ सजन पाटील करीत आहेत।